बघा पोरांनो, परीक्षेमध्ये त्रिकोणावरती प्रश्न कसे विचारले जातात। आता हा प्रश्न बघा, तांत्रिक सहाय्यक मुख्य परीक्षा 2019 मध्ये यावर एक प्रश्न विचारला गेला होता की हे जे तुम्हाला डायग्राम दिलेले आहे म्हणजे याच्यामध्ये त्रिकोण किती आहे। आता त्रिकोण किती आहे तर प्रश्न पडतो की त्रिकोण मोजायचे कसे, तर सेकंदात त्याचं उत्तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता। बघा पोरांनो, काय करायचं, 1 2 3 4 5 आणि 6 हे वरचे मोजून घ्यायचे, तसेच साईडचे पण मोजायचे, 1 2 3 4 आणि 5। आता काय करायचं, फक्त लक्षात घ्या, जेवढे जास्त त्रिकोण आहे ना म्हणजे जेवढे जास्त आहे त्याच्यामध्ये काय करायचं, हा 6चा स्क्वेअर करायचा आणि जे कमी आहे त्याचे काय करायचे, प्लस करून द्यायचे। ओके, आता 6चा स्क्वेअर किती येतो, 36 येतो। या 36 मध्ये हे 5 प्लस करून द्यायचे, म्हणजे टोटल त्रिकोण किती होतात पोरांनो, तर टोटल त्रिकोण होतात 41। आता हा जर प्रश्न तुम्हाला समजला असेल तर सेम या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला काय करा पोरांनो, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा।